जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील बा हे येथे छत्रपती शिवाजी महाराजस्व शिबिर यशस्वी। तहसीलदार रामजी राठोड यांच्या पुढाकारातून नागरिकांच्या समस्या मार्गी लागणार। नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील दुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बा हे येथे शिवजयंतीचे औचित्य साधत छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियानाच्या माध्यमातून प्रशासनाचा संवेदनशील चेहरा समोर आला। केवळ कार्यालयातच बसून काम न करता थेट नागरिकांच्या दारात जाऊन त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न तहसीलदार रामजी राठोड यांनी केला आहे। या उपक्रमाच्या माध्यमातून बा हे येथे तहसील प्रशासनाने एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे। या शिबिराच्या यशस्वी आयोजनामागे तहसीलदार रामजी राठोड यांचे सूक्ष्म नियोजन आणि प्रत्यक्ष सहभाग महत्त्वाचा ठरला आहे। अतिदुर्गम भागात महसूल विभागाचा स्तुत्य असा उपक्रम राबविण्यात आला। या शिबिरामध्ये शेकडो नागरिकांनी सहभाग घेत लागणारी कागदपत्रे मिळवली। तहसीलदार राठोड यांनी स्वतः या शिबिरात उपस्थित राहून नियोजन केले होते। आपल्या दैनंदिन प्रशासकीय कामकाजाबरोबरच त्यांनी नागरिकांच्या समस्या समजून घेत विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी वेळ दिला। या शिबिरामध्ये शालेय विद्यार्थ्यांना लागणारी कागदपत्रे, जात प्रमाणपत्र, संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ वृद्धापकाळ योजना, जिवंत सातबारा, हक्क सोडपत्र यासारखी नागरिकांची कामे जागेवरच मार्गी लावण्यात आली। राठोड यांनी नागरिकांना आवश्यक सूचना देत अडचणी तात्काळ सोडण्यावर भर दिला। येत्या काळात तालुक्यातील दुर्गम भागात अशी शिबिरे घेण्याची घोषणा तहसीलदार यांनी केली। प्रशासकीय अधिकारी संवेदनशील असतील तर सामान्य नागरिकांना न्याय आणि सेवा सहज मिळू शकते। शासनाचा उपक्रम अत्यंत चांगला असून या शिबिरामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे असे त्यांनी सांगितले। या शिबिरास तहसीलदार रामजी राठोड, मंदाकिनी भोये, गोपाळराव धूम, परशुराम वार्डे, शिक्षक रतन चौधरी, गंगाराम धूम, शंकर बोंडवे, बाबूराव अलबाड, रामदास देशमुख, जगदीश पाडवी, हंसराज खंबायत, हुशार देशमुख, भूमी अभिलेखचे बीएस भोये, नायब तहसीलदार मोहन कुलकर्णी, दिनेश वाडेकर, नानासाहेब बनसोडे, पुरवठा निरीक्षक अधिकारी हर्षद नेरकर, मंडळ अधिकारी ज्ञानेश्वर डोंगरे, दीप्ती पाटील, महसूल अधिकारी रमजान तडवी, दुय्यम निबंधक सुनील पवार, महसूल सेवक युवराज धूम, केशव शार्दूल, पेटार, भास्कर गवळी आदी उपस्थित होते। सुरगाणा प्रतिनिधीसह सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। मी रक्ताला बोलतो का तुलत नाही, रक्त नात्यातला मुलगा मुलगी आणि त्याच्या कुटुंबाची असेल, पत्नी असेल, तर त्यांना करता येईल। जमीन वाढता येत नाही, काय करता येत नाही, बाकी असं काही एकदा जरा शांत बसा। युद्ध एकच आहे तुमचं हे इमिडिएट काम आहे। बऱ्यापैकी त्याला तुमचं काही खातेपण आलेत का? वारस नाव तेच आपल्या गुरु साहेबांनी जसं त्यांच्या आपल्याला भाषण